Ram Krishna
नाम वाचे श्रवण गिरते नाम वाचे श्रवण गिरते पावले चित्त समान 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 काल सार्थक केला ध्यान काल सार्थक केला ध्यान करिला म्हणे विठ्ठल करिला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंबतो सर्वथा निर्दंबतो सर्वथा निळामणे स्वरूप शक्ती आणि आमणे स्वरूप
समाधि हरि नाम सार सार्थक के राजा Sama
नामवाचे श्रवण कीर्ते पावले जगते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्रंभ तो सर्वता काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप शांती नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल पंढरीचा देवराया चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलंकृतं साधुसंन्यासयोगं मुखेश्च वेदान्तशास्त्रार्थनित्यं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हमिंग बोलते हमिंग बोला कर्पूरगौरं
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांचं अधिष्ठान दैवत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वर गिरीजी महाराज हे खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यातील देवत्वाच्या महात्म्याने भजनाच्या माध्यमातून शुद्ध केलं हे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज। आज तुम्ही आम्ही आणि असणारा या मंडपामध्ये जे बसलेला आहोत केवळ आणि केवळ स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांची कृपा आहे। ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी रात्रीचा दिवस कशासाठी केला? हरी भजनी है दवरीले जग सुखवीला लाग कलिकाळाचा कलिकाळाचा कलिकाळाचा। आणि त्याच न्यायाने तीच भव्य आणि दिव्य परंपरा चालवण्याचं काम आपणा सर्वांचं अधिष्ठान दैवत इंदुहृदय सम्राट श्री गुरु रामगिरीजी महाराज या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे मला वाटतं गेली 49 वर्षामध्ये आज आपण पदार्पण करतोय, बरोबर ना? म्हणजे 48 वर्ष 12×48 म्हणजे 4 तपपूर्ती 16 होऊन 5व्या तपाला सुरुवात झाली। त्या पत्रिकेवरती फक्त सुरुवातीला योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज एक नाव टाकायचं, कारण आपलं अधिष्ठान दैवत योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज आहे। आणि म्हणून ग्रामदैवत हनुमंतराय, भगवान शिवजी, गणपती बाप्पा, संत श्रेष्ठ संता महाराज, पांडुरंग परमात्मा या सकल देव आणि संत महात्म्यांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भाविक भक्त भजनी मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ मंडळ, बालगोपाळ मंडळ, सर्व गावातील असणारे सर्व मंडळ आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या श्रावण मासाच्या पावन पुण्य पर्व काळावरती होत असणारा हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने, उत्साहाने या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या 7 ते 9 या कीर्तन सत्रामध्ये आपण हे वाक्पुष्प सद्गुरूंच्या कृपेने भगवंताच्या चरणकमलावरती समर्पित करण्यासाठी उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी आपणा सर्वांना नारदाच्या गादीवरून हे नम्र भावाने वंदन करतो। सर्वांचा परिचय नाहीये, परंतु आपला वारकरी संप्रदायाचा नेम आहे श्री ज्ञानदेव तुकाराम, मौलिमा वैष्णव भगवान श्री ज्ञानोबरायापासून जगद्गुरु तुकोबराय याचा अर्थ सकल संतांना आणि असणारा ते वंदन आहे। तसा हा या साईडच्या आणि असणारा मला अभिमान वाटला। फक्त उद्यापासून जर आपल्याकडे स्वतःकडे जर पांढरा स्वच्छ गणवेश जर असेल निश्चित स्वरूपाने परिधान करू नये, कारण एखादा IAS अधिकारी जरी असला तो सिव्हिल ड्रेसवर जर त्याला खाकी वरतीच चढावं लागेल ना। मग तसं आता आपण भगवंताच्या कार्यामध्ये मस्त नटून कटून चांगलं व्यवस्थित
याचा अर्थ त्यांना सांगतोय असं नाही, तुम्ही सगळेच मंडळी. कारण आपण ज्या भूमिकेमध्ये आहोत हे बाह्यांग आहे वारकऱ्यांचं. गोपीचंद नोटी तुळशीचा माळा. आणि जर त्या घरामध्ये सण उत्सव जर असेल नाही हो काही नाही, या जगाचं फक्त ऑब्झर्वेशन करा. श्रामपूरला पिकनिकला शॉपिंगला जरी नवरा बायको निघले दोघ जण, हा बोलू कपड तरी किती आपण व्यवस्थित जातो बरं. आपण भगवंताच्या कार्यामध्ये या ठिकाणी आहे तर तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. आणि उद्याच या हिंदुस्थान देशाचं भवितव्य या तरुणांवरती आहे. आणि त्या तरुणांना संस्कार देण्याचं काम म्हणजे वारकरी संप्रदायातील संत महापुरुषांनी ही 8 दिवसाची मनाची मरगळ दूर व्हावून अज्ञान रूपी अंधकार नष्ट होऊन ज्ञान रूपी प्रकाश त्याच्या अंतःकरणामध्ये तेवत राहावा याच्यासाठी जे शिबिर चालू केला त्याला सप्ताह असं नामाभिधान दिलं गेलं. आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर कोण आहे न पेक्षा तो काय सांगतोय हे फार महत्वाचं आहे. नाही रामायण सांगणारा काका एखाद्या वेळेस माकड असत. मी आज रामायण नाही करणार आणि महाभारत तर लगेचच नाही, पण सांगतो काय रामायण सांगतो हे महत्वाचं आहे. तसं वक्ता कोण आहे न पेक्षा तो सांगतो काय. आणि साबळे महाराज मला असं वाटतं मनुष्य जीवन जगून तरुण जाण्यासाठी मनुष्य जीवनाला फार काही फिलॉसॉफी नाही लागत दाजी. एक शब्द आणि तो सिद्धांत म्हणून जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकृत जर केला ना तर जीवन हे पूर्णतेला प्राप्त होत आहे. नाही आमच्या गृहिणीला विचारा बरं, कुकर मध्ये भात शिजलाय, साक्षीची मम्मी 10 रुपीज माझ्या ध्यानात आहे. तिला पूर्ण कुकर बघावं नाही लागत ना. एक तांदळाचा शीत, एक भाताचा शीत जरी पाहिला तरी सुद्धा. गोरे साहेब मी बरोबर बोलतो भाऊ? पण हे कोणाबद्दल सांगतोय? सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे ज्ञानोबा आहे त्यांचं वर्णन करतात. नाहीतर मग नेमाने स्त्री झालेली आहे तिच्याबद्दल नाही सांगत बरं का मृदंग महर्षी. नाहीतर मग श्री गुरु महाराज सांगत राहतात एकाच कुकर मध्ये एकदाच फोडणी दिली, एकच गॅस आहे नवनाथ महाराज. आणि ते कुकर एकदा लावून घेतलं झाकण, LED बटन ऑन झालं, जाहिरात आल्याच्या नंतरच मग तिकडे किचन वाट्याकडे जायचंय. अशा जाहिराती आढळायला लागल्या तरी तिकडे लक्ष नाहीये. पण ज्या वेळेस किचन वाट्यामधून करपलेला स्मेल बाहेर आला त्यावेळेस मग ही पळत चालली आहे, अरे मी खिचडी ठेवली होती. आणि मग तिने ज्यावेळेस ते ओपन केलं ना कुकर, तिचं झाकण काढलं तर एकाच कुकर मध्ये एकच तांदूळ होते, एकेनच फोडणी दिलेली होती, पण 3 मजली खिचडी झाली. वरती पाहिलं तर तांदूळ वाढी, मध्ये पाहिलं तर चिकन वाढी आणि खाली पाहिलं तर जळके वाढी. विठाला नाही. टाळकऱ्यांबद्दल कदाचित या अभंगाबद्दल संभ्रम निर्माण झाला असेल तर ते काढण्यासाठी हा दृष्टांत होता. हा अभंग शक्यतो बऱ्याच वक्त्याकडून आपण पहिल्या दिवशी ऐकायला मिळतं नामाचं महत्व विशद करा. हे बघा, इंजिनियर त्याला म्हणायचं आहे एकच बिल्डिंग तो किती अँगलने चेक करतो, किती अँगलने तो त्याचा टावर करतोय. तसा वक्ता, तो जो वक्ता आहे वक्ता त्याला म्हणायचं एक अभंग त्याला वेगवेगळ्या भूमिकेवरती कसा सोडवतोय. बघूया सद्गुरू आपल्यावरती कशी कृपा करतात. मी फार काय चिंतन केलेलं नाहीये. जशी आपल्याला सद्गुरू सद्बुद्धी देतील, आपल्यावरती कृपा करतील, त्या न्यायाप्रमाणे आपण या ठिकाणी करूया. मला असं वाटतं माझा एक शब्द तो सिद्धांत म्हणून
इथं चित्रीकरण चालू आहे त्या युट्यूब वाल्याला सुद्धा धन्यवाद. विठाला अभंग संत श्रेष्ठ निळोबराय महाराजांचा आहे. ऑपरेटर साहेब अजून जर शार्पनेसपणा याला देता आला तर बघा. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे सार्थकता. मनुष्य जीवनाची सार्थकता निळोबराय महाराज अभंगाच्या माध्यमातून आणि असणार विशद करत आहे. ती सार्थकता कशाने प्राप्त होणार आहे यासाठी महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण त्या ठिकाणी प्रस्तुत केलं. अशा प्रकारची साधना जर आपण केले ईश्वराने दिलेला जो काळ आहे तो तुमचा सार्थकी लागेल. ही तुमच्या जीवनातील आणि असणारी सार्थकता आहे. कोणते साधन आहे तर मुखाने त्याचं नामचिंतन घ्या, कानाने त्याचे श्रवण करा आणि हृदयामध्ये समपाय असणारा तो परमात्मा त्याची निज गुण आपल्या हृदयामध्ये त्याला साठवा. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. परिणाम काय होईल, बेनिफिट काय मिळेल, आम्हाला फलश्रुती काय मिळणार आहे आमच्या पारण्यामध्ये तर आमच्या जीवनातील प्राप्त झालेला जो काळ आहे तर तो काळ सार्थकी लागेल. डोळे निळोबराय महाराज सांगतात की आम्ही तो काळ सार्थकी लावला. काळ सार्थक केला त्यांनी कशामुळं धरिला मने विठ्ठल. मग एका साधकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला का हो निळोबराय महाराज म्हणले ज्या संत महानुभावांनी जो काळ सार्थकी लावला आहे तो कशाच्या जोरावरती लावलाय हे आमच्या लक्षात आलंय. ही साधना जर आम्ही अंगीकृत जर केली ससे महाराज बरोबर ना ससाने परंपरा सांगते. निश्चित स्वरूपाने तुमच्या जीवनातील आणि असणारा तो काळ सार्थकी लागेल. पण थोडासा जरा तिसऱ्या चरणामध्ये खर्डे पाटील एक रेड सिग्नल त्यांनी दाखवला बरोबर ना. निर्मळ निर्मळ हा निर्मळ जन मन सो मोही पावा. चला माझी थोडी हार्डिक्स थोडी कमी पडते जरा. सध्या कसं आहे जरा पर्व काळ आहे ना, सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे थोडासा ट्रेस येतोय. सॉफ्टवेअर मारावं लागेल का. निश्चित स्वरूपाने ही साधना जर अंगीकार केला तर तुमच्या जीवनातील काळ सार्थकी लागेल. पण त्यासाठी धोक्याची घंटा एक आहे, थोडासा आडवा बायपास. म्हणले काय, जे तुम्ही भजन करणार आहे, जे काय गुणानुवाद ऐकणार आहे त्या परमात्म्याला साठवणार आहे तर ही साधना करत असताना दंभ विरहित ते जर केले निश्चित स्वरूपाने तुमच्या जीवनातील. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वीतेचे जनक व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या अंतःकरणातील त्या कार्याबद्दल आपण केलेले जे काही कर्तृत्व आहे हा टीडीएस थोडासा वजा करावा लागेल, हा अहंकार बाजूला करावा लागेल. आणि हे जर बाजूला केला तर निश्चित स्वरूपाने निळोबराय महाराज सांगतात की परमार्थातली शेवटची पायरी आहे ती समाधी. आणि एकदाच नाही लागेल तर नित्य नूतन आणि असणारा त्या समाधी अवस्थेला तुम्ही जाऊ शकता. पण त्यासाठी जे कीर्तन तुम्ही करता, जे भजन तुम्ही करता, जे नामचिंतन तुम्ही करता, जे अन्नदान तुम्ही या ठिकाणी करता, जी सेवा या ठिकाणी करता त्याच्यामधला अहंकार रूपी टीडीएस थोडासा बाजूला करा. कीर्तनाचा समारंभ निर्धंब तो सर्वता, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. आणि अशा प्रकारची जर तुम्ही ही साधना अंगीकृत जर केली तर निश्चित स्वरूपाने तुम्ही समाधी अवस्थेला सहजरित्या आणि असणारा पूर्णत्वाला जाऊ शकतात. निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मने विठ्ठल. याला काय म्हणतात, अभंगाची पार्श्वभूमी, बाराखडी, ग्रामर, बेस, पाया, तक्चर, अजून अधिष्ठान. मग आता तुम्हाला अभंगाचा शब्दशः अर्थ दिलेला आहे बरोबर.
बोलत चला तुम्ही. योग्य वाटलं तर यस म्हणा, नाही वाटलं तर नकारार्थी करा. पण नाही बोलता आलं तर माना हलवा, होकारार्थी हलवा किंवा नकारार्थी हलवा. पण तुमच्या मानेचा इशारा मला जाता जाता आल्याशिवाय माझा पुढला सिद्धांत निघणार नाही. चला, ज्यांना ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांच्यासाठी आमची भाकरी ठेवलेली आहे. विठाला या अभंगाच्या प्रथम चरणाचा दरवाजा ओपन होण्यासाठी ऐका बरं का, आपल्याला 9च्या पुढे जायचं नाही. नवनाथ महाराज राईट 9 म्हणजे 9ला आपण काटाच करू काटाचा सुद्धा. पण त्यासाठी फक्त तुमचं अवधान माझ्याकडे पाहिजे. तरी अवधान एक वेळ तिथे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. परमात्मा सांगतो हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का निश्चित ट्रेडमार्क. आपण म्हणतो आज बाजारात जर गेलो आपण निर्मळ साहेब, हे जे काय आपण समजा ही वस्तू वगैरे घेतोय एक टाइम बघण्यासाठी, हे वस्तू घेतल्याच्या नंतर याच्या खालून लिहिलेलं राहतं मेड इन इंडिया, मेड इन. हा, मला असं वाटतं माझ्या माहितीस्तव अजून मेड इन जपान बद्दल कुणी संशय घेत नाही. घेतलाय का? अजून तो देश प्रामाणिक आहे आपल्या कर्तृत्वामध्ये. म्हणून माणसं ते प्रोडक्ट बघतात, ISI ट्रेडमार्क हा कुठला आहे. जपानचा असल्याच्या नंतर डोळे झाकून का घेतोय? कारण त्याच्याकडून आम्हाला अजून दिशाभूल झालेली नाहीये, आमचा विश्वासघात झालेला नाही. तसं ज्याचा पक्का विश्वास आहे ना, तो ठामपणे असणारा त्या विषयावरती ते मांडू शकतो. किंबहुना त्या वस्तूची गॅरंटी घेऊ. पण ते देत असताना आम्हाला त्याची अगोदर थोडीशी पार्श्वभूमी माहिती लागेल. मग पहिल्या चरणावरती आपल्याला जायचं आहे. परमात्मा आपल्याला सांगतोय श्रोत्यांसाठी, तरी अवधान ऐकले तिचे. हे तरी कारण पण परंतु आले तर समजून चालवायच्या पाठीमागची काहीतरी पार्श्वभूमी. कशासाठी आव्हान द्यायचं सांगितलंय? मोबाईल वाले माझ्याकडे बघा. सर्व सुखाशी पात्र व्हायचे तरी अवधान ऐकले तिचे. जर सर्व सुखाला पात्र व्हावं असं वाटत असेल तर परमात्मा सांगतोय तुमच्या अंतःकरणाचं अवधान माझ्याकडे द्या. एक प्रतिज्ञोत्तर माझे ज्ञानोबा सांगतात हे माझं प्रतिज्ञोत्तर आहे. योगेश्वर भगवान श्रीकृष्णाचं उघड आहे का कानाने त्याला असणार. मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे असेल तर मग आम्हाला आता पहिल्या चरणावरती जायचं आहे. पण जात असताना आम्ही जर एकदम श्रीरामपूर वरून जर निघालो आणि आम्हाला जर बाबळेश्वरला जर उतरायचंय, चौकामध्ये थांबायचंय, तर आम्हाला डायरेक्ट उड्डाण करता येणार नाहीये. अगोदर प्रवास करावा लागेल, खंडाळा लागेल, पुढे काय दिवाणमाळा लागेल, ममदापूर लागेल आणि मग आम्हाला हा प्रवास आहे. तसं त्या अभंगाच्या पहिल्या चरणावरती जात असताना आम्हाला त्याची पार्श्वभूमी बघावं लागेल. बरोबर बोलतो साबळे महाराज? तुम्ही संस्थेत जोग महाराज नाही का? या अभंगाची पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला 2 प्रकारचे विचार सिद्धांत या ठिकाणी ठेवता येतील. 2 जीवन जगण्याच्या पद्धती आपल्या समोर ठेवतो. एक आहे तुमची आमची सर्वसामान्य जीवाची जीवन जगण्याची पद्धत आणि दुसरी आहे संत महानुभावांची. म्हणजे तुमचा आमचा सर्वसामान्य जीवन जगण्याचा एक विचार आपल्या समोर ठेवतो आणि दुसरा आहे संत महानुभावांचा. मग एखादा चाणक्य श्रोता जर असेल तर त्याच्या मनामध्ये लगेच चढ दिशेने असणारा प्रश्न निर्माण होऊ शकतो की का हो महाराज, सर्वसामान्य जीव हा आईच्या उदरामधून जन्माला येतो आणि संत महानुभाव हे वेगळं काय? माझे शब्द कळतो? जन्माला येत असताना तर दोघं सारखेच आहेत ना. मग फरक तो पुढे पडतो आहे. एक संत जीवन वेगळं होतं आणि सर्वसामान्य जीवन एक वेगळं होतं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. श्रीमद भागवतामध्ये 24 गुरूंची कथा म्हणून एक चॅप्टर आलेला आहे. श्रीमद भागवताचं महात्म कथन करत असताना त्याच्यामध्ये एक कथा अशी आहे
एक दृष्टांत दिलेला आहे. एक पक्षी आपल्या तोंडामध्ये काहीतरी आणि असणारा एक तुकडा घेऊन तो चाललेला आहे. भाकरीचा म्हणा, फळाचा म्हणा, मांसाचा म्हणा, जो असेल तो, आपल्याला त्याची कर्तव्य नाही आहे. तो तुकडा घेऊन तो पक्षी चाललेला आहे, विहार करतोय. ऐका बरं का, पण हे तुकडा याच्या तोंडामध्ये आहे हे बघितल्याच्या नंतर निर्मळ साहेब याचे विरोधी सहकारी याच्या बरोबरचे जेवढे होते ना, विरोधी बाकावरले सुद्धा एकत्रित आले. कशासाठी? सत्ता कामीच करायची ना. सर्व एकत्रित आले आणि सर्वांनी एका विचाराने याच्यावरती झडप घातली. काय केलं असेल बरं? त्या तुकड्याच्या काका वाटणं केलं असतील योग्य प्रमाणात. काय साहेब? नाही, अजून माझं काही ऑपरेशन नाही होईल. काय केलं असेल बरं तुम्ही सांगा बरं. लचके जोडले. अजून सेकंड नंबर रिपीट आहे. जो तुकडा आहे तो तुकडा ज्या पक्षाने आपल्या तोंडामध्ये घेऊन चालला आहे, तो तुकडा पाहिल्याच्या नंतर याचे जे विरोधी होते, सहकारी होते, जो ज्यांच्यामध्ये जन्माला आला, ज्यांच्याबरोबर राहतोय, ज्यांच्याबरोबर शिकार करण्यासाठी जातोय, हे सर्व एकत्रित झाले. कधी? सर्वांना स्वातंत्र्य. कधी? ज्या वेळेस आपल्याला काहीतरी एकत्रित झाले आणि एकत्रित झाल्याच्या नंतर यांनी सगळ्यांना समप्रमाणात वाटण्या नाही केल्या. मग तो जो तुकडा होता ना, तो तुकडा त्याला टोचा मारून मारून माती मोल केला आणि आपल्या चोचीने एकमेकाला जखमा केल्या आणि जखमा करून एकमेकाचे शत्रू ज्याचे त्याच्या घरी पुन्हा. तुम्हाला असं वाटतं की सगळं पक्षाबद्दल चाललंय? ममदापूर मध्ये याच्यापेक्षा वेगळा थोडी सिद्धांत मिळणार आहे. हो, सांगणाऱ्या सहित. म्हणून तुम्ही आम्ही अजून या जीवदशेवरती आहे. तुमची आमची असणारी वृत्ती या पद्धतीची आहे. अरे, आम्ही शिकत असताना आमच्यामध्ये एक नंबर येणारा ज्याचा होता, आमच्यातल्याच काही सदस्यांनी त्याला पैसे वर्गणी करून वेगवेगळ्या प्रकारचे असणारे पुस्तकं घेऊन दिले. म्हणजे तो ते पुस्तक वाचायला लागल्याच्या नंतर मेन जे अभ्यास आहे सिलेबस, त्याच्यापासून तो काय होईल? परावृत्त होईल आणि त्याची जागा कोणाला घ्यायला जाईल? एवढा कळालं ना आज तरी बस झालं. या सप्ताहामध्ये श्री गुरु महाराज आणि आम्ही असं बोलत होतो. त्यावेळेस विषय काय झाला तो न सांगतो, पण यशस्वी त्याचा विषय घेतला. म्हणलं महाराज, मी हसायला लागलो दर्शन घेतलंय. महाराज म्हणे काय? म्हणलं काय नाही, पाठीमागचं पलटवार थोडस आठवतो का? म्हणे काय? म्हणलं इथं असताना 14 वर्षाचा जो काळ होता, तो तुम्हालाही कधी वाटलं होतं कारण बाजा कान करा कधी? नाहीतरी बाजा कानवाल्याला किंमत कधी कळाली? युट्यूबला चालू आहे. क्षेत्र कोणतंही घ्या, जोपर्यंत तुमचा आलेख काहीतरी आणि असणारा उंच होत नाही ना, तोपर्यंत तुमचं आमचं सर्वसामान्य जीवन हे एकदम सिंपल आहे. आणि एकदा एका उंच स्थितीवरती गेलं ना, त्याला सिंग जरी आली ना तरी मीडियावरती ती ब्रेकिंग न्यूज होती. महाराज म्हणे अरे पुन्हा विषय निघला. म्हणे आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणाने चांगलं काम करा. बाकीचा विषय नाही सांगा, शत्रू आपोआप तयार होतात. पण ते कार्य करत असताना आपण आपल्या जीवनामधली साधना ही कधी बंद नाही केली पाहिजे. तो जो पक्षी होता, ठीक आहे, मी माझ्या कर्तृत्वाने तो तुकडा कमावला, पण यांनी सर्वांनी एकत्रित येऊन त्यांच्या शक्तीपुढे मी एकटा काय करणार आहे? आणि कलियुगामध्ये
शक्तीमध्ये बरं सांगितलेलं आहे. तो तुकडा सोडला आणि निवांत एका वृक्षावरती जाऊन फक्त यांचं परिशीलन केलं, ऑब्झर्वेशन केलं का हे काय करतात. यांनी काय केलं मी तुम्हाला सांगून बसलोय. आणि तो हा जो पक्षी होता ना बाजूला बसलेला एका वृक्षावरती त्यांना घेतला आणि तिथून पुढे त्याने आपल्या जीवनाला डायव्हर्ट केलं. त्याला संत जीवन म्हणा. तो जो पक्षी होता यांच्यामध्ये जन्माला आला, यांच्यामध्येच राहिला. आता माझा त्यांचा मुद्दा घ्या. 14 वर्षापर्यंत सर्वांनाच त्या परिसराला श्री गुरु महाराज त्यांचा अधिकार सामर्थ्य कळालंच. ज्या दिवशी आपल्या सद्गुरूंच्या जागेवरती सद्गुरू म्हणून झाले मग त्यांच्या नावाने जे जे कार होतोय. संत जीवन यापेक्षा वेगळं काही नाहीये. किंबहुना जो एखादा IAS अधिकारी ऑफिसर होतोय पण त्याचे पहिले 5 वर्ष बघा ना तो किती स्वतःला गुंतवून घेतो. एक ज्वारीचं कणीस आपल्याला फार सुंदर दिसते बघण्यासाठी, खाण्यासाठी, पण ते एक ज्वारीचं बीज कणीस तयार होण्यासाठी एका दाण्याला स्वतःचं जीवन हे समर्पित करावं लागतं भूमीमध्ये. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. दिसतंय त्याच्यापासून स्वतःच्या पोटाची उपजीविका मागते. पण त्यासाठी एका बीजाला स्वतःला या मातीमध्ये गाडून घ्यावा. कलेक्टर झाल्याच्या नंतर संपूर्ण जिल्ह्याचा तो जावई राहतो. जावई यायच्या म्हणल्याच्या नंतर सासूबाई 8 दिवस म्हशीला पाणी पाजत नाही का. त्यांना विजा मिळाल्याच्या नंतर त्यांनी मला मेल केला मी 8 दिवसांनी तुमच्या घरी म्हणून मग त्यांना विजा मिळाला. तुझ्या म्हशीला 8 दिवस पाणी न पाजण्याचं कार्यकारण संबंध काय. अरे म्हणले जावई येते आणि मग ते आल्याच्या नंतर दूध पातळ होईल ना तिला पाणी पाजून मार्केट मसळेल. एवढा प्रेम तिचा राहता नाही का. तसा तो कलेक्टर असेल, प्राईम मिनिस्टर असेल देशाचा, त्याच्यासाठी असणारी सुरक्षा वगैरे आपण बघितलं ना त्या दिवशी सेम एज होते तर आम्ही स्टेजच्या खाली होतो. चला त्या पक्षाने काय केलं. ज्या तुकड्यामुळं माझ्या बरोबरीने असणारा द्वेष होतोय, मला कुठेतरी कोणाच्या तरी हिट लिस्ट वरती जावं लागतंय, ज्याच्यामुळं भांडणं होतात, कलह होतात, न पेक्षा इथून आपल्या जीवनाला डायव्हर्ट करूया. जगद्गुरु जगद्गुरु शब्दाचा अर्थ आहे जोपर्यंत देवमध्ये होते तोपर्यंत जगद्गुरु तुकोबरायांनी असणारा हाच अनुभव घेतला. काय कोपरा पाटीला गावीचे लोक, कोपरा पाटीला गावीचे लोक, कोपरा पाटीला गावीचे लोक, तोपर्यंत जगद्गुरु तुकोबराला देऊ आणि परिसर म्हणून बोलत होता. गावामध्ये आपण ऐकतोय वर्षापासून परत राहा आपली मुली देत होती. पण ज्यावेळेस 4 वर्षाचा दृष्टांत पडला होतं नव्हतं ते बाळ इंग्रजीमध्ये टाकून दिलं. घरामध्ये जे काय होतं ते समाजाला देऊन टाकलं. नंतर तर एवढा आधार पडला घरामध्ये खाण्यापिण्या वाचून असणारे हा अभ्यास व्हायला लागला. आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांचे दाम्पत्य निवड करण्यात केलं. स्वतःची पत्नी निवड करायला गेली.
तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात, धन्यवाद देतात, थँक्स देतात की हे प्रभू अशा परिस्थितीमध्ये आता हा माझा संसार प्रपंचाचा दारा मला जर होता म्हणून तो माझ्या घराचे दोन कीटक कोणी केले बरे झाले तेव्हा निघाले दुवारे बरे या दुष्काळे आपल्या जीवनात घडला तर काय झालं तर ते जगद्गुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये गावाच्या पाटलाने जगद्गुरु तुकोबरायला गावाच्या बाहेर काढलं. कोकणा पाटील गाडीचीही लोक आता तिथं पूर्ण झाले. जगद्गुरु तुकोबराय सर्व प्रामाणिकपणाने स्वतःचं चरित्र दूर ठेवतात. आता माझा दिवा कोण झाले, आता माझा दिवा कोण झाले, काय कावे आता कुणाला सांगावे, काय कावे आता कुणाला सांगावे, तुम्हाला जर यांची चाल आवडली ना निश्चित स्वरूपाने टाळीने त्याला ओढ द्या. ओढ कळतं ना. यांचा मृदंग आवडला टाळी वाजून त्यांना साथ द्या. माझा एखादा सिद्धांत आवडला मला टाळी वाजून तुम्ही का सांगू. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, बगीचा की शोभा माली से, कली की शोभा फूलों की शोभा कली से और कलाकार की शोभा ताली से. विठाला जगद्गुरु तुकोबराय तुकी तुकाला तुका विश्व भरून उरला लोका या स्थितीपर्यंत जरी गेले ना पण जगद्गुरु तुकोबराय आपली प्राथमिक अवस्था देण्यासाठी कंटाळा करत नाहीये. प्रामाणिकपणाने आपलं स्वतःचं चरित्र लिहून ठेवलं आहे. कोपला पाटील गावीची ही लोक आता मज दीक कोण घाले, काय खावे कुणाला सांगावे, गावात राहावे कोण्यागुणी. ही परिस्थिती जगद्गुरूंची होती पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. देऊ सोडलं आणि भामचंद्र भंडारा घोरड्याची वाट धरली. याच्यात एक सिद्धांत घ्या. जोपर्यंत तुम्हाला तुमची यशस्वीतेची गुरु किल्ली जर हस्तगत करायची असेल तर तुम्हाला या समाजाला त्यागावंच लागेल. एमपीएससी यूपीएससी शब्दाचा अर्थ आहे ती व्यक्ती तिच्या स्टडी रूम मध्ये जाते स्वतःला 4 तास 8 तास 10 तास 12 तास 20 तास स्वतःला बंदिस्त करून घेते. घरात कोण आलं कोणाचा कार्यक्रम आहे कुठला सण आहे काही ध्यानात नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं या रँक मध्ये माझा नंबर लागला पाहिजे. लक्ष तसं मनुष्य म्हणून जर आम्ही जन्माला आलेलो आहोत तर मनुष्य जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे जीवाची जीवदशा नष्ट होऊन तो शिवामध्ये ट्रान्सफर व्हावा. याच्यासाठीच तरी जन्माला तरी जन्म यावे. दास विठोबाचे दास व्हायचा असेल तर त्या परमात्म्याचा व्हा. त्या परमात्म्याचा दास जर झाला तर मग या जगामध्ये पुन्हा तुम्हाला जन्मही नाही मृत्यू नाही पुन्हा जन्माला यायचं नाही. जरी आला तरी तुका म्हणे उरलो उपकार पुरता. या समाजावरती उपकार करण्यासाठी तुमचं येणं आहे. स्वतःचं जीवन काही राहणार नाहीये. ही मनुष्य जीवनाची परिपूर्ण अवस्था आहे. देव पाहावया गेलो ते देवची ओळख गेलो. या व्यापक स्थितीवरती तुम्हाला आरूढ होणं हेच खऱ्या अर्थाने मनुष्य जीवनाची सार्थकता आहे. पण ती सार्थकता आम्हाला कशाने प्राप्त होईल याच्यासाठी साधन सांगितली अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. नामावाचे श्रवण कीर्ती, नामावाचे श्रवण कीर्ती, नामावाचे श्रवण कीर्ती, नामावाचे श्रवण कीर्ती, नामावाचे
त्यांचं लक्षात नाही आलं म्हणून टाळी वाजवत नाही. मोठ्या दाखलाटाबरोबर बारक पुरुषांची राहताना ते काही लक्षात नाही येत. नसला शब्द एखादा पाठना रिलरी जोडून द्यायचं. फक्त आपली सम वेळेवरती जरी सम होती ना पक्वाच्याने गायकाला सांभाळून घ्यायचं म्हणजे मग त्या मंडळींचं पाठ. पण असंही समजायचं नाही बरं का, आपल्यापेक्षा 10 पट स्वतः हुशार असू शकतो आणि ज्याची ताकद आहे त्यानं तिथं उभं राहायचं. विठाला अतिशय सुंदर. आज बघू आता मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज कोण घेत आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर करून येणार. चला. नाम माझे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान जगद्गुरु तुकोबराय आकाशाही पेक्षा आणि असणारं ज्यांचं अंतकरण मोठं होतं. ज्या संत महात्म्यांचा आणि असणारा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे त्या निळोबाईच्या जीवनावरती जर आपण सार्थकता या टॉपिक्स वरती जर आपण फोकस जर केला तर आपल्याला त्यांच्या जीवनातील आणि असणारे कथा भाग बघता येतील. म्हणजे आपल्याला दुसऱ्या चरणासाठी प्रवृत्त होता येईल. निळोबाईंच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग तयार झाला होता. निळोबाईच्या अंतःकरणाला समाधान लाभेना आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराईकडे निळोबाई गेले. आणि निळोबाई ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराईकडे जातात, ऐका बरं का, तुकोबराईकडे गेले, अंतःकरणाची अवस्था सांगितली. तुकोबराईने सांगितलं, निळोबाई काळजी करू नका, तुम्हाला भेट दिल्याशिवाय तुमचं समाधान केल्याशिवाय मी वैकुंठ गमन करणार नाही. हे तुकोबराय आणि निळोबाई बद्दल सांगतो ना मी तुम्हाला. आपल्याबद्दल जर विचार केला, उद्या सकाळची कुठली सेवा ही मला सांगता येणार नाही आणि मध्यंतरी जर काळ आला तर आपल्याला आला निरोप तर या सगळी वाटी लावायला. क्या भरोसा आहे, सांस रुक जाएगी, काहीच सांगता येणार नाही. देह हे काळा नळाचे तोंडी, घातली लोणीयाच्या तोंडी, मासी पाक पाकडे तवरे. मासीने वरती पंख केल्याच्या नंतर ज्ञानोबराय सांगतात खाली घ्यायला जास्त वेळ लागेल, पण तेवढ्या जर हे मान्य झाली ना, बशीतला चहा बशीत, कपातला चहा कपा. चला, पण विश्वास होता निळोबाईचं समाधान झाल्याशिवाय आणि असणार मला जायचं नाहीये. आणि तो शब्द हा संतांनी दिलेला होता. तो काय तुमच्या आमच्या सारख्यांचा शब्द हो. आपल्याकडेच येता येते. सर्वांनी माझ्याकडे बघा, टाळी वाजून त्यांचं स्वागत करूया. नाहीतरी आपल्या सर्व परिवाराला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, विखे परिवार हा सतत अहोरात्र
समाजाच्या सेवेचा आणि असणारा व्रत जे विखे परिवाराने घेतलेले आहे, खऱ्या अर्थाने त्या विखे परिवारातील एक स्त्री शक्ती म्हणून आणि असणारे धनश्री ताई सुजय पाटील विखे आपल्या सप्ताहाला भेट देण्यासाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला भेट देण्यासाठी आला, त्याबद्दल सप्ताह कमिटी तसेच समस्त ग्रामस्थ ममदापूरकरांच्या वतीनं ताईंना आपण धन्यवाद देतो. निळोबरायांच्या जीवनाबद्दल मी आपल्याला सांगत होतो. जगद्गुरु तुकोबरायांनी शब्द दिलेला होता का तुमचं समाधान केल्याशिवाय मी जाणार नाहीये. पण जगद्गुरु तुकोबराय निळोबरायाला न सांगताच वैकुंठ गमन होऊन गेलं. निळोबराय अनुष्ठानासाठी बसलेला आहे. कारण म्हणले जगद्गुरु तुकोबरायांनी मला शब्द दिला होता तर तुमचं समाधान केल्याशिवाय मी वैकुंठ गमन करणार नाहीये. लोकांनी सांगितलं तुकोबराय तर वैकुंठाला गेले. म्हणले असं कसं शक्य होईल. निळोबरायांनी अनुष्ठान धरलंय आणि बिगर आणलं पाण्याचं होतं. ते काय आजच्या काळातलं नव्हतं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. अखेर शेवटी परमात्म्याला दया आली आणि परमात्मा निळोबरायचं समाधान करण्यासाठी आले. डोक्यावरती हात ठेवला परमात्म्याने निळोबरायांच्या. देवाबद्दल सांगते बरं का. आणि डोळे उघडून पाहिलं तर निळोबरायचं समाधान करण्यासाठी जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा येतोय. निळोबरायांच्या आणि असणारा या डोक्यावरती हात ठेवतोय. डोळे उघडून पाहतात तर निळोबरायांनी पाहिलं तर हा तर पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. आणि माझं जे अनुसंधान चाललेलं आहे, जे अधिष्ठान आहे, माझं जे अनुष्ठान आहे ते जगद्गुरु तुकोबरायासाठी आहे. जगाचा असणारा मालक हो प्रवरा परिसरातील अध्यक्षा माननीय धनश्री ताई सुजय विखे पाटील या आपल्या सप्ताहाला उपस्थित झाल्या. तरी आज सप्ताहाचे 6वे पुष्प गुंफताना हबप गणेश महाराज शास्त्री सरलाबेट यांचा शाल श्रीफळ देऊन तर ताईंचा सत्कार माननीय सौ धनश्रीताई विखे यांचा सत्कार ममदापूर सप्ताह कमिटी तसेच ममदापूर ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उपस्थित असलेल्या सौ विमल अंबादास कुंडे या शाल श्रीफळ देऊन ताईंचा सत्कार करते. आपल्याला विनंती आहे 2 शब्द आपण आला त्याबद्दल मार्गदर्शन या ठिकाणी आपण 2 शब्द आपल्या अंतःकरणातील भावना व्यक्त करा. नमस्कार. आज इथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा एकूण 59 वर्ष आहे आणि खरं तर महाराज आहेत आणि वेगवेगळे महाराज इथे येऊन तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत. तुम्ही सगळेजण इथं सगळ्याच वयांची लोक आहेत. अगदी वयस्कर सुद्धा आहेत आणि तरुण महिला सुद्धा आहेत, पुरुष सुद्धा आहेत. आणि खरंच आनंद होतो बघून की या सगळ्या आपल्या ज्या संस्कृती आहे, जे महाराज लोक सांगतात ते ऐकण्यासाठी एवढी गर्दी सगळेजण करतायत. आणि
ही आपली संस्कृती आहे आणि याला जपण्याचं काम आपण सगळेजण करत आहोत. त्याचं चांगलं मार्गदर्शन आपल्याला महाराज लोक करत आहेत. तर मी त्यांचं खरं मनापासून धन्यवाद करेल आणि तुमचंही करेल की तुम्ही वेळ काढून इथे येतात आणि हे सगळं ऐकतात आणि काहीतरी चांगलं घरी घेऊन जातात. तर हे सप्ताह जे आहे ते गावाने जे इथे सप्ताह बसवलेला आहे त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करेल की असे सप्ताह, असे मार्गदर्शन हे वेळोवेळी झालं पाहिजे. कारण हे जर नसलं तर आमच्या बायका टीव्ही समोर तुम्हाला सापडतील आणि तिकडनं काय शिकतील ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे येतात त्यासाठी तुमचं धन्यवाद आणि ज्या येत नाही त्यांनाही पुढच्या वेळेस घेऊन या. धन्यवाद ताई. आपल्या ममतापूरवर नेहमीच विखे कुटुंबियांचं प्रेम आहे. ताईंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल समस्त कमिटी व ममतापूर ग्रामस्थ तसेच महिला भगिनी यांच्यातर्फे ताईचं हार्दिक हार्दिक स्वागत. चाललेला जो आपला विषय होता आपण थोडस त्याला पॉज केलं होतं, थांबवलं होतं. कुठपर्यंत आलो होतो आपण? याला म्हणतात श्रोता. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून ज्ञानोबाय सांगतात वक्ता तो वक्ता नो हे श्रोते दिवे अहो चंद्रकांता द्रवता किर होय परिते सामर्थ्य चंद्रीचे आहे म्हणून वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नव्हे. असे श्रोते असले म्हणजे येणारे वक्ते सुद्धा अभ्यास करून येतील. विठाला जगाचा असणारा मालक ईश शक्तीचं प्रागट्यकरण ज्याच्यामध्ये आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण इज कॉल्ड टू गॉड. त्याला देव असं म्हटलं जात आहे आणि तो देव येतोय निळोबरायचं समाधान करण्यासाठी. पण डोळे उघडून पाहिले खानदानी संत कशाला म्हणतात ऐका. डोळे उघडून पाहिले तर जगाचा मालक आलेला आहे. असेल तू देव पण तुझ्यासाठी मी बसलेलो नाहीये. येत तुझं लागी बोला केवढे येत तुझं लागी बोला केवढे कोणाबद्दल चाललंय सर्व? कोणाबद्दल चाललंय नाही कळलं सांगण्यासाठीच मी आलोय. सांगतो ना. जगाचा मालक निळोबरायचं समाधान करण्यासाठी येतोय. पण निळोबरायने डोळे उघडून पाहिलंय प्रार्थीला वाचून आला असेल ना. याचा अर्थ पांडुरंग परमात्म्याची उपेक्षा नाही केलेली बरं का. पण माणसाने जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए. ज्या घरी आपल्याला मान नाही काही ठिकाणी न बोलवलं तरी जावं. तुका म्हणे येथे पाचारिताना जावे संत चरण वागेली गावाया. गावात सत्ता चालू आहे, चांगलं कार्य चालू आहे. निमंत्रणाची वाट बघू नका. इन्व्हॉल्व व्हा, जीवाचं कल्याण होईल.
लग्न असे जर कार्यक्रम काही असेल तर निमंत्रण असलं तरच जा. पुढलं कळालं का बोलू? हा, कभी तुम कभी हम, थोडस जरा ज्या ठिकाणी नंगा नाच चाललेला आहे तिथं बोलवलं तरी सुद्धा मग आता तर धावा मी तुकोबरायचा करतोय. हे तर तुझं लागी बोलावी दे कोणी. हे कोण सांगताय? निळोबराय सांगताय. कोणाला सांगताय? देवाला सांगताय. बाकीच कंसात राहू दे, पुढे चला. देवाला पाठीमाग पाठवलं त्याला संत जीवन असं म्हणतात. देव गेला, देवाला भीक घातली नाही. आणि शेवटी 43व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याला वैकुंठावरून या पृथ्वी तलावरती निळोबरायचं समाधान करण्यासाठी यावं लागलं. हा निळोबरायच्या जीवनातील आणि असणारा विजय आहे, परमार्थातली आणि असणारी ही शक्ती आहे. याला म्हणायचं काळ सार्थक केला. अभंगाच्या द्वितीय चरणाचा उल्लेख करत असताना निळोबराय महाराजांच्या जीवनातीलच आपण प्रसंग बघितला. अरे देवा देव आलाय, पण देवाला सुद्धा भीक नाही घातली. त्याला संत जीवन म्हणायचंय. आपल्या सिद्धांतामध्ये जो तडजोड करत नाहीये त्याचं नाव आहे संत जीवन. सांगू अजून? पाठीमाग सावता महाराजांचं मंदिर आहे, बरोबर? एक दिवसचा प्रसंग. काय देवाला लहर आली. देवाने नामदेव महाराजांना सांगितलं आपण थोडस जरा लपंडाव खेळू. आपल्या भाषेत काय म्हणतात काका त्याला? लपाछपी. बर म्हणले, पण मग पहिला राज कोणी राहायचा? देव म्हणले एक काम कर, तूच आता राज दे म्हणले, मी लपतो म्हणले. निघाले रस्त्याने निघता निघता जसं पाठीमाग नाही का सोयाबीनचे मळे आहे, ऊसाचे मळे आहे. आम्ही गेलो होतो म्हणून आम्हाला माहित झालं. तसं सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये आणि असणार कृपीत होते. सावता महाराज शब्दाचा अर्थ आहे नैष्कर्मी सिद्धींचा पुरस्कर्ता. या पृथ्वी तलावरती नैष्कर्मी सिद्धींचे अवतार झाले जनक, सीतेचे वडील. आणि त्यानंतर ती गुरु सिद्धी कोणाकडे आली असेल? फक्त सावता महाराजांनी. काय केलं सावता महाराजांनी? स्वतःच कर्म केलं, पण कर्म करत असताना त्याचं क्रेडिट आपल्यावरती नाही घेतलं. परमात्म्या तू माझ्या वाट्याला दिलेलं हे काम तुझी पूजा म्हणून केली. आता ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे का? तया सर्वात्मका ईश्वरा सो कर्म कुसुमाच्या विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तासभर देव चोळले, 2 तास गंध लावायला घातले आणि 3 तासाचं आसन धरलं. थोतांडे हे सगळं आपल्या कर्माला आपल्या कामाला जो राम बनवतो ना त्याला खानदानी सावता महाराज म्हणा. आपले असणारे जे काम होते पांडुरंग परमात्माला, आणि पांडुरंग परमात्म्याने सांगितलं सावतोबा आणि काय, अरे काय करताय काय म्हणले? आमचं जीवन तुम्हाला माहित नाही का? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
अवघी विटाई माझे, अवघी विटाई माझे, मोठनारा वीर जोडे, अवघी व्यापिली पंढरी, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे. हे जीवन जगत सावता महाराजांचं होतं. आपल्या कामामध्ये कर्मी हिशोबा जावा. आपण केलेलं कर्मरूपी एक एक पुष्प त्याची विरा म्हणजे माळ करून भगवंताला समर्पित करायचं. याला म्हणतात सर्वत्र भगवत दर्शन. आणि ते सर्व दर्शनामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून ते निष्कर्म सिद्धीचे पुरस्कार झाले. याला म्हणायचं काळा सार्थक केला त्यांनी. आणि देवाने सांगितलं हे बघ म्हणले सावताबा आणि काय माझ्या पाठीमागं चोर लागलेला आहे. हे कोण कोणाला सांगितलं हे महत्वाचं आहे. आता देवाच्या पाठीमागं चोर लागावा. एवढ्या या जगामध्ये कोण भाग्यवान चोर आहे? देवाच्या पाठीमागं. सावता महाराज होते ते परिपूर्ण स्थितीला पोहोचलेले. सावता महाराज म्हणले नक्की देवाला कुठली तरी लीला करायची. अरे म्हणले इकडं मक्याचा मळा आहे, इकडं ऊसाचा आहे, इकडं सोयाबीन आहे, तुला वाटायला तिकडे म्हणले जरा परिसर चांगला आहे, द्राक्षाचा आहे, पेरूचा आहे. देवाने सांगितलं हे बघ तो एवढा खानदानी चोर आहे, तू कुठेही लपवला ना तरी तू मला बघू शकतो. म्हणले मग काय विचार आहे तुला? तुझ्या हृदयात जर मला लपवलं तर मग तू मला बघू शकणार. हातामध्ये विळा होता, कशाचाही विचार न करता आपल्या स्वतःच्या हाताने परमात्म्यासाठी स्वतःचं हृदय फाडणारा या त्रैलोक्यामध्ये एकच संत अवतरी झाला. त्याचं नाव आहे सावता महाराज. याला म्हणायचं आहे काळ सार्थक केला त्यांनी. अरे अर्धा MM चा चिबू काटा जर पायाला टोचला, लोकांचं नाही सांगत माझं सांगतो. मगाशी लाल मुंग्या पायावरती चढल्या होत्या, माझी काय अवस्था झाली. तुम्ही नाही का असू आम्हाला दोघालाच माहिती. अहो एक चिबू काटा जर टोचला तर आपण कितीतरी कुळाचा उद्धार करून बसतोय. आपल्या तोंडातून एक शिवी डबल येत नाही, एक शिवी झाल्या तरी पाटील. इथं स्वतःची छाती स्वतःच्या हाताने फाडणारा त्याच्यासाठी सावता महाराज लागेल. आणि पाठीमागून नामदेव महाराज आले. नामदेव महाराजांनी सावताबाला विचारलं सावताबा आणि काय अरे इकडं देव वगैरे गेले का? सावता महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, याच्यापेक्षा मला दुसरं काही माहित नाहीये. आणि हा 2 मिनिटाचा चाललेला संवाद होता होता जिथून छाती पाडली होती ना साहेब, तिथून एक रक्ताचा थेंब टिपकला आणि आतमध्ये तो थेंब टिपकल्याच्या नंतर आतमध्ये पांडुरंग परमात्म्याचा थोडासा सेला पिवळा पितंबर तो नामदेव महाराजांना दिसला. आणि ते नामदेव महाराजांनी पाहिल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात प्रभू अरे तुझ्यासाठी अनेक जपी पाहिले, तपी पाहिले, बैरेगी पाहिले, साधू पाहिले, संन्यासी पाहिले, योगी पाहिले, त्यांच्या तू ध्यानात सुद्धा नाहीये. पण तुझ्यासाठी स्वतःचं हृदय पाडणारा, स्वतःचं शरीर पाडून आतमध्ये बसवणारा या पृथ्वीतलावरती फक्त एकच आहे, ते म्हणजे सावता महाराज. आणि पण धन्यता सावता महाराजाला नाही दिली महाराज नामदेव महाराजांनी. अशा शूर वीर आणि भगवंताला हृदयामध्ये साठवण्यासाठी ज्या आईने हा महात्मा जन्माला घातला, धन्य माता पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचे पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साधविला दाता, करोत्याचा, साधविला दाता, करोत्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता,
म्हणतील महाराज 6 चिती गेली 9 चिती गेली नको पुन्हा हे परमात्माचं क्षेत्र आहे विठाला. त्यांचे 12 वाजू नाही म्हणजे आपले वाजणार नाही म्हणून जरा आपण आतला बायपास काढू. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी या न्यायाने आपल्याला थांबावं लागणार आहे 1-5 मिनिटांमध्ये. सावता महाराजांनी जी धन्यता दिली असा महात्माच्या कुशीमध्ये जन्माला आला खऱ्या अर्थाने धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. अजून सांगू तुम्हाला हनुमंतराय जे आहेत ते रामप्रभूचे कोण आहेत हो? जागेन तुम्ही सगळे भुका लागल्या तुम्हाला? हनुमंतराय रामचंद्र प्रभूचे कोण आहेत? हा सेवक आहे ना. मग माझा प्रश्न आता पुढला असा आहे असं कोणतं गाव नाहीये का जिथं रामचंद्र प्रभूचं मंदिर नाहीये? काय हा हेच आहे. मी 1000 गावं दाखवतो महाराष्ट्रामधले आता जिथं रामचंद्र प्रभूचं मंदिर नाहीये पण मला असं गाव दाखवा. ऐका झालंय माझं कीर्तन 5 मिनिटं. असं मला गाव दाखवा जिथं हनुमंतरायाचं मंदिर नाही असं मला गाव दाखवा. कंसात फक्त दैत्य नांदूर ठेवा शेवगाव तालुक्यात भगवानगडाच्या पायथ्याला. तिथं दैत्याची पूजा आहे हनुमंताची नाहीये. त्यांना ते वरदान आहे. मारुती नावाचा माणूस नाही मारुती गाडी नाही एखाद्याने नेली तर ती चालतही नाही. नाही तर माझ्या बरोबर चला आपण गडावरती जाऊ आणि जात जाता दैत्य नांदूरला भेट देऊ. मग प्रश्न असा आहे मालक मोठा का सेवक मोठा? तू टाळ नाही घेतला. सेवक मोठा आहे मालक मोठा आहे का सेवक मोठा आहे? मालक मोठा राहतो ना. मग मालकाचे मंदिर जास्त पाहिजे का सेवकाचे? विनेकरी महाराज हा मन की बात मध्ये हो सांगेल तुम्ही काय पाटेकून बसले तुम्ही नाही. मालक मोठा आहे ना. मग हनुमंतरायाचे मंदिर काय जात झाले? एक दिवस वा यांच्यासाठी टाळी वाजवा. हा त्याच्यातला महत्वाचा बिग पॉइंट आहे मोठा महत्वाचा. एक दिवस हनुमंतराय बाकीची सर्व मंडळी सहकारी सर्वांना ज्याच्या त्याच्या कामगिरीनुसार बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. आपल्या भाषेत काल्याचा दिवस. जुळण कधी सणाला हो ज्याच्या त्याच्या कामगिरीनुसार ज्याच्या त्याला ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. बक्षीस वितरण म्हटलं लय हसू आलं सगळ्यांना. बरं वाटतं जरा हे काही हा मला सुद्धा हा पर्व काळ असं वाटतं रोजच अशी धावपळ असं. सर्वांना बक्षीस वितरण सोहळा झाला. शेवट कोण राहिले होते? हनुमंतराय. हनुमंताला काहीच नाही दिलं आणि ते बघितलं हा लाडक्या बहिणींनो बोला ना. आणि सीताबाई त्यावेळेस रामचंद्र प्रभूला काय म्हणली? तुम्हाला काही हा अनुभव इकडे काही तर फक्त बोलायचंय आणि तुमच्या सीताबद्दल वेगळा काय अनुभव असणार आहे? मला अजून कळालं नाही. लहानपणामध्ये आमची आई म्हणते या बाळाला काही ममदापूर मध्ये असं द्या का तू काहून शकतो जायचं. तरुणपणामध्ये सौभाग्यवती म्हणते आमचे आणला काही दाजी. म्हातारपणामध्ये ज्याला खावं कसं हे ज्या आजोबाने शिकवलं तो आजोबा तो नातू आजोबाला म्हणतो या म्हाताऱ्याला काही तुम्हाला नाही बरं का. मला नेमकं असं म्हणायचंय आपल्याला कळतं तरी का न कळतच? थोडस जरा बुरशी वगैरे आली मावा वगैरे धावला काका थोडस बिलकुल ठेवावं लागतं. एक फवारणी केली का चला
सीता रामचंद्र प्रभूला म्हणते तुम्हाला काही कळतं का नाही? म्हणे काय झालं? अरे ज्याच्या जोरावरती खऱ्या अर्थाने आपण हे रामराज्य आणू शकलोय त्यालाच तुम्ही काही दिलं नाही. नाहीतरी दाजी कधी कधी विहिरी जवळचाच वापा हे महाभारतापासून चालू आलेलं आहे. ज्याचे जोर मोठ होतं त्याला कोणीच सगळ्या विश्वाला पोटाची भूमिका भागवण्याचं काम कोण करतंय? जगाचा पोशिंदा सांगतो, हिंदुस्थानचा नाही. तो शेतकरी मायबाप आहे. पण शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्या शेतकरी मायबापाला नाहीये. हे दुर्दैव आहे. ज्या हनुमंताच्या जोरावरती आपण रामराज्य आणलं आणि हनुमंतराय हे व्यक्तिमत्व हे पात्र वजा करा, रामायणाला आवळे एवढी सुद्धा किंमत राहणार नाहीये. हा अधिकार ज्या हनुमंतरायांचा आहे. मला अभंग सांगायचा आहे बरं, पण त्या हनुमंतरायाला रामचंद्र प्रभूने काहीच दिलं. सीता मातेचा हा प्रश्न आहे, का तुम्ही दिलं नाही? त्यावेळेस हे सीतांनो, हे रामाचं उत्तर घरी घेऊन जा, आजच्या कीर्तनाचा सार होईल. त्यावेळेस रामचंद्र प्रभू म्हणले, पण हे उत्तर देण्यासाठी रामच लागेल बर. राम प्रभूने सांगितलं, सीते तुला जे कळतं की मलाच काही कळत नाही असं तुला कधीपासून कळायला लागलं? तुम्हाला तरी एवढं नसेल कळायला तुम्हाला. राम प्रभू म्हणतात, मला काही कळत नाही हे तुला फार कळायला लागलं असं कधीपासून? भुका नाही लागले तुम्हाला? तर बोला तुमच्या पटापट, माझा कालबाता मोकळा झाला. म्हणे काय? अरे हनुमंतरायाला काही देऊ नये एवढी छोटीशी बुद्धी माझी आहे का ग? म्हणे मग का तुम्ही दिलं नाही? रामप्रभूने फार गोड उत्तर देऊन टाकलं, आपल्या कीर्तनाचं गोड होऊन जाईल. रामप्रभूने सांगितलं, सीते समोरचा व्यक्ती जर आपल्यापेक्षा मोठा असेल ना, तर आपण त्याच्या उंटाचा शेळीने कधीच मुकू घेण्याचा प्रयत्न करू नाश्त्यावारी जाईल. अजून मला सिद्धांत सांगायचा आहे. अरे म्हणले हनुमंतरायाला मी काय द्यावं? म्हणजे तुम्ही नाही देणार तर देणार कोण? तुम्ही अयोध्येचे मालक आहात, जगाचे तुम्ही प्रभू आहात, आणि हनुमंतरायांचे तुम्ही देव आहात, आणि तुम्ही नाही देणार तर देणार कोण? त्यावेळेस रामचंद्र प्रभूने फार सुंदर उत्तर दिलं. अरे एखाद्या वहीचं पेज काहीतरी चुकीचं लिहून खराब करण्यापेक्षा आपल्याला उत्तर जर नसेल ना तर ते कोरं ठेवा, दुसरं काहीतरी एखादा पॅरेग्राफ लिहिण्यासाठी त्याचा विनियोग होईल. ही शहाणी माणसाची लक्षणं राहतात. नको तिथं चमचे तोड घालीत नाही, ते पोके ठेवतात, मोकळे ठेवतात. हा पेस कोणाला तरी जागा आहे. म्हणले काय? अरे म्हणले हनुमंतरायाची कामगिरीच अशी आहे, मी या लौकिक वस्तू देऊन हनुमंतरायाच्या ऋणातून मुक्त होईल असं तुला वाटतंय? अरे हनुमंतरायाची कामगिरीच अशी आहे, या देहातले पंच प्राण काढले आणि ते हनुमंतरायाच्या पायामध्ये जोडे म्हणून जरी घातले ना तरी सुद्धा हनुमंतरायाच्या ऋणातून मी मुक्त होणार नाहीये. ही लौकिक वस्तू काय मी हनुमंताला देऊ? हे उत्तर कोणाचं आहे? जगाचा मालक. पण हे कोणी कमवलंय? मला असं वाटतं हा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यावा. आपली कृती अशी असावी, आपली कृती इतरांचा तो आदर्श असावा. काम असा करा, काम केल्याच्या नंतर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची बोर्ड लावण्याची गरज पडणार नाही. नावासाठी बरेच जण बोर्ड लावतात, पण तुम्ही काम असं करा न सांगता परमात्म्याच्या दरबारात तुमचे बोर्ड लागतील. इथं काही घेऊन बसताय तुम्ही? काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. अरे स्वतःच्या मालकाला म्हणजे देवाला गुडघे टेकावा लागले आपल्या कर्तृत्वाच्या पुढे, सेवेच्या पुढे. त्याचं नाव आहे हनुमंतराय. म्हणून प्रत्येक गावाचं ते आराध्य दैवत झालेलं आहे. मला असं वाटतं त्या हनुमंतरायांचा असणारा वार्षिक आपला हा काय म्हणूया आपण त्याला वाढदिवस आपल्या भाषेत
आणि तो पर्व काळ श्रावणामध्ये आपण करतात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील काळ सार्थकी ठरवला आहे. पण तो आपला सार्थकी व्हावा असं वाटत असेल तर दंभविरहित आपलं भजन असावं. आणि असं दंभविरहित जर भजन केलं तर निश्चित स्वरूपाने आपण समाधी अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. अभंगाचं शेवटचं चरण. स्वरूप नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल असो यथामती यथावो अवकाश. सद्गुरूंच्या कृपेने झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराय सद्गुरूंच्या चरण कमलावरती समर्पित या ठिकाणी करायची आहे. बाकीच्या मंडळींनी सुद्धा मला तिकडून ओट्यावरून इशारा केला. आणि आता जर आपण थांबलो तर आपला सुद्धा काळ सार्थकी लागेल. आणि जर नाही थांबलो तर मग काय होईल? नपेक्षा कोणतंही काम हे वेळेत असावं. आपली वास्तविक आता 9ची वेळ आहे, आपण 9:15 प्रवृत्त होत आहोत. म्हणून एकदा तुम्हाला जर मोकळं व्हायचं असेल, पंक्तीला बसायचं असेल तर करा एकदा वरती हात, म्हणजे मोकळे नका करू मला साथ देण्यासाठी. तुमचे हात हीच माझी साथ, तुम्ही सुद्धा साथ अशी देत राहा. खरं सांगू का, थोडेसे 1 मिनिट तुमचं घेतो, करा खाली, कळ लागेल तुम्हाला. तुमची दिलगिरी व्यक्त करतो. मला असं वाटतं या गावात मी ज्यांच्यामुळे आलो खऱ्या अर्थाने ते स्वर्गीय श्री हरिभक्त परायण दादा होते, जवरे दादा. त्यानंतर नवनाथ महाराज वगैरे ही जी मंडळी आहे त्यांचा परिचय होत गेला. आज ती मंडळी जरी देहाने या ठिकाणी नसेल तरी परंतु त्यांचा कीर्ती सुगंध या ठिकाणी आदरवळत राहणार आहे. आणि काकावरती, विलास काकावरती आता ही जबाबदारी आहे. ती गादी, तो वारसा तुम्हाला पुढे घेऊन चालावा लागणार आहे. आपण साथ देत आहात सर्वच मंडळी. आणि दरवर्षी न चुकता तुमचं निमंत्रण मला येतं, त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहू इच्छितो. ती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आणि वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. पण एकदा मोठ्या प्रेमाने ते भगवंताचं भजन करायचं. केलं भजन तर मिनिटात कीर्तन संपणार, कंबर सोडणार. नाही केलं इथून पुन्हा पुढं मला आता उद्या संध्याकाळीच आहे, डायरेक्ट सकाळी सुद्धा नाही. काही म्हणत असाल तू किती कर वटवट, आम्ही निबरगडची. पण तुम्ही जरी 12 गावचं केलेले असले ना, आम्ही रोज 3 जिल्ह्याचं बदलतो. सकाळ दुपार संध्याकाळ करावरती एकदा. ज्या परमात्म्याच्या नामचिंतनेने आपल्या दोष नष्ट होणार आहे, आपल्या जीवनातला काळ सार्थक होणार, त्याचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विडोबार कुमार Bye.
सगळे उभे राहा एकच फोटो घेऊ सगळ्यांचा एक सांगू का आपण एवढे हार घातले या फुलांचा झालेला जो वर्षव आहे त्या हारापायी मान दुखायला लागली पण मी तुमच्या प्रेमामध्ये राहू इच्छितो कारण तुमची कृतज्ञता या हारांपुढं माझ्याकडून ती व्यक्त करता येणार नाही भगवान परमात्मा आपलं असणारं हे नातं परमार्थिक प्रेमाचं असंच उत्तरोत्तर राहू हीच त्याच्या चरणी प्रार्थना करून त्या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम विठ्ठल जय जय बोले